शासनाने जमीन दिली पण हक्काची नोंदच नाही, या संतप्त प्रश्नावरून पाटोदा तालुक्यातील घुमरा पारगाव येथे प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे। गावातील 89 भूमिहीन नागरिकांना गायरान जमिनीचे वाटप करण्यात आले असले तरी त्यापैकी तब्बल 12 लाभार्थ्यांची सातबाऱ्यावर नोंद अद्यापही प्रलंबित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। याबाबत संबंधित लाभार्थ्यांनी वारंवार बीड जिल्हाधिकारी तसेच पाटोदा तहसीलदार यांच्याकडे पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही। विशेष म्हणजे वरिष्ठांकडून आदेश होऊनही गाव तलाठी व मंडळाधिकारी यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 2 एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्ते गोरख झेंड यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयात अनोखे व आक्रमक आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी थेट कार्यालयाच्या प्रदर्शनी भागातील भिंतीवर सातबाऱ्याची प्रतिकृती रेखाटून प्रशासनाचा निषेध नोंदवला। या प्रतिकात्मक आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली। 19 आदेश असूनही सातबाऱ्यावर नोंद होत नसेल तर प्रशासन नेमकं कोणासाठी काम करतं, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। तसेच तात्काळ नोंदी करून न्याय दिला नाही तर तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासन आता काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून भूमिहीनांना न्याय मिळतो का, हा प्रश्न अधिकच तीव्र झालाय। शासनाने भूमिहीन लोकांना 1990 पासून जमिनी देण्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानुसार मौजे पारगाव येथे 89 लोकांना जमिनी शासनाने वाटप केलं असं कागदोपत्री दाखवलेलं आहे। परंतु त्यातले 12 लोक काही कारण सांगून तलाठी मंडल निरीक्षक यांनी बाजूला ठेवले आणि या 12 लोकांना अद्याप सातबाऱ्याचं वाटप झालेलं नाही। वेळोवेळी निवेदनं दिलेले तहसीलदार साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना, तहसीलदार साहेबांनी आदेश काढूनही सातबाऱ्यावर नाव घेण्याचे, तरीही तलाठी आणि मंडल निरीक्षक हे सातबाऱ्यावर या लोकांचे नावं घेत नाहीत। म्हणून 15 दिवसापूर्वी निवेदन देऊन त्यांना सूचित केलं होतं की जर तुम्ही डिजिटल आमचा सातबारा केला नाही किंवा सातबाऱ्यावर नावं घेतले नाही तर आम्ही आमचा स्वतःचा सातबारा तहसीलच्या दर्शनी भागावर खडूने किंवा पेंटिंग करून लिहू। त्यानुसार आज आम्ही इथं आंदोलन करीत आहोत आणि यानंतर तरीही प्रशासनाला जाग आली नाही आणि त्यांनी कायदेशीर जर कामकाज केलं नाही तर यापुढं तहसील कार्यालयाला कुलूप ठोकण्यात येईल। याची आपण आणि आपल्या याच्या जे चॅनल आहे त्यामार्फत मी त्यांना अशी कल्पना देत आहे। या ठिकाणी तहसील कार्यालय पाटोदा या ठिकाणी सातबारा पेंटिंगचे आंदोलन करत आहे। मौजे पारगाव घुमरा येथील शासकीय गायरान जमीन गट नंबर 1076-77 मध्ये 1992 चा कलेक्टर आदेश असताना 28/8/2025 चं तहसील कार्यालय तहसीलदार यांचे पत्र असताना ग्रामसेवक, तलाठी तसेच मंडळ अधिकारी हे जाणून बुजून ऑर्डर दिली असतानाही सातबाऱ्यावर नाव घेत नाहीत, फेरवडत नाहीत, तसेच पैशाची मागणी करतात। त्यामुळं 28/8/2025 रोजी माननीय तहसीलदार यांनी पत्र काढून देखील या पत्राला केराची टोपली समजून गाव कामगार तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांनी जाणून बुजून माझ्या वडिलाचा सातबारा नामे सीताराम तुळशीराम सोनवणे यांचा सातबारा व फेर घेतलेला नाही। त्यामुळे त्याच्या तीव्र निषेधार्थ आम्ही तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर सातबारा पेंटिंगचे आंदोलन करत आहे। त्याची साहेबांनी तात्काळ दखल घ्यावी, नसता ह्या पुढच्या आंदोलनाचं स्वरूप वेगळं असेल। नमस्कार, JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।